नमस्कार मित्रांनो, ऑप्शन बाईंगच्या एपिसोड 3 मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण या एपिसोडमध्ये बघणार आहे इन द मनी, ॲट द मनी अँड आउट ऑफ द मनी आणि स्ट्राईक प्राइस सिलेक्शन कसं करावं, ते या ठिकाणी आपण बघणार आहे. ऑप्शन बाहेर असताना कॉल आणि पुट असे 2 ऑप्शन आपण बघतो. त्या ठिकाणी आपल्याला 3 ऑप्शन बघायला मिळतं. स्ट्राईक प्राइस, इन द मनी, ॲट द मनी अँड आउट ऑफ द मनी. ते कसे चूज करायचे ते आपण या ठिकाणी बघणार आहे. तर बघा, स्ट्राईक प्राइस म्हणजे काय? बायर आणि सेलर मार्केटमध्ये 2 व्यक्ती असतात, बायर आणि सेलर. यामध्ये कॉन्ट्रॅक्ट करत असताना ठरवलेली जी किंमत असते, व्यवहार करताना जी ठरवलेली किंमत असते, त्याला आपण स्ट्राईक प्राइस असं म्हणतो. समजा या ठिकाणी वेगवेगळे स्ट्राईक प्राइस दिलेले आहेत. जे 24,900, 24,000 अँड 24,100 अशा 3 प्रकारचे आपल्याला स्ट्राईक प्राइस या ठिकाणी बघायला मिळत आहे. तर बघा, या ठिकाणी मी एक ऑप्शन चेनचा चार्ट या ठिकाणी लावलेला आहे. त्या ठिकाणी तुम्हाला मिडल वेमध्ये स्ट्राईक प्राइस दिसत आहे. तर बघा, स्ट्राईक प्राइस त्या ठिकाणी बायर आणि सेलर या ठिकाणी व्यवहार होताना ठरवलेली ती किंमत असतं. त्या ठिकाणी वेगवेगळे आपल्याला स्ट्राईक प्राइस बघायला मिळत आहे. त्या ठिकाणी त्यासमोर आपल्याला एल बघायला मिळत आहे. नंतर डेल्टा बघायला मिळत आहे, गामा बघायला मिळतात आणि थीटा बघायला मिळत आहे. तुम्हाला का हे सांगतोय? तर बघा, स्ट्राईक प्राइस आपण या ठिकाणी प्रथम बघणार. परंतु ह्या कन्सेप्ट आता समोर येणार आहे. डेल्टा, गामा आणि थीटा ते समजण्यासाठी तुम्हाला हे मी चार्ट दाखवतोय. तर बघा, हा जो चार्ट असतो तो कॉलचा चार्ट असतो आणि इकडला जो चार्ट असतो राइट साइडचा हा पूर्ण पुटचा चार्ट असतो. ठीक आहे. लेफ्टचा चार्ट हा कॉलचा चार्ट असतो आणि राइटचा जो चार्ट आहे तो पुढचा चार्ट असतो. हे बाब तुम्हाला समजले असेल. तर बघा, त्यानंतर बघा, ॲट द मनी म्हणजे काय? तर बघा, आपण आता वेगवेगळ्या स्ट्राईक प्राइस आपण या ठिकाणी बघितलेल्या आहे. तर बघा, या ठिकाणी आपण आलं मार्केटमध्ये सध्याची जी प्राइस चालू आहे 24,600 च्या जवळपास चालू आहे. म्हणजेच 24,600 ही काय झाली? ॲट द मनी प्राइस झाली. ती पण कोणासाठी? कॉलरसाठी आणि पुटसाठी ॲट द मनी प्राइस झाली. ठीक आहे मित्रांनो. तर बघा, याच सेंटरमध्ये ॲट द मनी 24,600 आपल्यासाठी काय झाली? ॲट द मनी झाली. तर या चार्टवर आपण ते लावूया. बघा, 24,600 ही काय झाली? ॲट द 24,600 ही काय झाली? आपल्यासाठी ॲट द मनी प्राइस झाली. कॉलसाठी आणि पुटसाठी दोघांसाठी पण. ठीक आहे मित्रांनो. तर बघा, त्यानंतर ही तुम्हाला कळलीच असेल. जी करंट प्राइस मार्केटमध्ये चालू आहे, त्या प्राइसला आपण त्या मार्केटमध्ये अवेलेबल असलेली स्ट्राईक प्राइस म्हणजे ॲट द मनी स्ट्राईक प्राइस. ठीक आहे. त्यानंतर बघा, हा चार्ट या ठिकाणी मी दाखवलेला आहे. तर बघा, ती चार्ट सुद्धा ऑप्शन चेन आहे, हा चार्ट सुद्धा ऑप्शन चेन आहे. पण यावर थोडंसं क्लिअरिफाय जास्त होईल. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला 2 सेक्शन या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळत आहे. तर बघा, या ठिकाणी जे ब्लू ब्लू कलर दाखवलेला आहे, हे पूर्ण कॉलचा बाजू असतं. या ठिकाणी अपर साइडला दाखवलेलं आहे आणि ही जे राइट साइडला दाखवत आहे, ते पुटचा साइड असतं. ही पूर्ण पुटची साइड आहे आणि ही पूर्ण कॉलची साइड आहे. ठीक आहे मित्रांनो, हे लक्षात आलं असेल. तर बघा, या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला एक कलरमध्ये बॉक्स दिसत आहे, जे येलोमध्ये आहे. ते सर्व प्राइस हे इन द मनी प्राइस असतात. त्या ठिकाणी जर इन द मनी प्राइस असतात, ही इन द मनी प्राइस आहे आणि ही तुम्हाला या ठिकाणी पुट बाजूला एक येलोमध्ये बॉक्स दिसत आहे. ती इन द मनी पुट साइडची बाजू आहे आणि व्हाईटमध्ये जे तुम्हाला दिसत आहे, ही जे राइट साइडला आहे, ती आउट ऑफ द मनी प्राइस आहे. पूर्ण व्हाईटमध्ये दिसणारी प्राइस ही आउट ऑफ द मनी प्राइस आहे. बघा, या ठिकाणी कॉलच्या साइडला तुम्ही जर बघितलं, तर ही इन द मनी प्राइस आहे कॉलची आणि आउट ऑफ द मनी प्राइस आहे कॉलची. ठीक आहे. त्यासाठी राइट साइडला जर तुम्ही बघितलं, आउट ऑफ द मनी प्राइस आहे पुटची आणि इन द मनी प्राइस आहे पुटची. तर बघा, ॲट द मनी प्राइस कोणती आहे? तर 24,600 ही ॲट द मनी प्राइस आहे. कॉलची पण आणि पुटची पण. ठीक आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. आता ह्या बाबी तुम्हाला समजल्या. त्यानंतर बघा, इन द प्राइस मी तुम्हाला सांगितलं, की समजा मार्केटमध्ये 24,000 प्राइस चालू असेल. समजा मार्केटमध्ये 24,000 प्राइस चालू असेल, तर याच्या मागे जी प्राइस असतं, याच्या मागे जी कोणती प्राइस येणार 24,900, 24,800, 24,700 ही जी प्राइस आपल्याला बघायला मिळते, याच्या मागे जी येणारी जी प्राइस आहे, ती सर्व प्राइस इन द मनी प्राइस असतं. आणि जर आपण पुढची इन द मनी प्राइस जर बघायला गेलो, तर बघा 24,000 मार्केटमध्ये जर चालू असेल, 24,000 च्या समोर जी प्राइस येणार, ती पुढची प्राइस असतं. 24,100, 24,200, 24,300 ही जी प्राइस आपल्याला बघायला मिळते, ती असतं इन द मनी प्राइस. ती तुम्हाला मी चार्टमध्ये दाखवली, येलो कलरमध्ये जी बॉक्समध्ये होती ती. ती बाब तुम्हाला समजलेली असेल. कारण इन द मनी प्राइस म्हणजे जी प्राइस क्रॉस करून आलेली आहे, त्या प्राइसला इन द मनी प्राइस असं म्हटलं जातं. त्यानंतर बघा आउट ऑफ द मनी प्राइस. आउट ऑफ द मनी प्राइस म्हणजे अशी प्राइस, जी प्राइस आतापर्यंत क्रॉस झालेली नाहीये. त्या प्राइसला आउट ऑफ द मनी प्राइस असं म्हटलं जातं. मार्केटमध्ये समजा 24,000 प्राइस चालू असेल, तर ती कॉलसाठी आउट ऑफ द मनी प्राइस समजा की 24,000
200 ही प्राइस प्रोसेस व्हायची आहे. म्हणजे ही झाली कॉलची आउट ऑफ द मनी प्राइस. आता पुटसाठी आउट ऑफ द मनी प्राइस कोणती? तर बघा, पुटसाठी जर 24,000 ला प्राइस चालू असेल आणि त्या पुटने 24,900 ही प्राइस क्रॉस केली नसेल, तर त्यासाठी पुटवाल्यांसाठी ती झाली आउट ऑफ द मनी प्राइस. ही स्ट्राईक प्राइस जे ॲट द मनी स्ट्राईक प्राइस असतं, जे अंडरलायिंग असेट असतं, जी करंट प्राइस असतं, त्याच्या खाली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे वरच्या बाजूला पुट साइडच्या आणि ही जी आहे आपल्याला डाउन साइडला बघायला मिळतं, कॉल साइडला. ठीक आहे. ओ त्यानंतर बघा, की वेगवेगळे स्ट्राईक प्राईस आपण या ठिकाणी बघितले. परंतु बघा, त्या ठिकाणी इन द मिनिट स्ट्राईक प्राईस आपण जर निवडलं, त्या ठिकाणी प्रीमियम जास्त असतं. म्हणजे त्यासाठी द्यावी लागणारी जी किंमत असते ती जास्त असतं. त्यालाच आपण प्रीमियम म्हणतो. त्या ठिकाणी डेल्टा जास्त असतं. आता आपण डेल्टामध्ये इंट्रोडक्शन केलं, पण तो एक्सप्लेन करायचं बाकी आहे. डेल्टा म्हणजे स्पीड. ते प्रीमियम किती पटीने वाढणार, किती किती वेगाने वाढणार हे सांगणारं म्हणजे डेल्टा असतं. आणि ॲट द मनी प्राईस म्हणजे सांगितली 24,000 ही ॲट द मनी प्राईस आहे. या ठिकाणी सेन्सिटिव्हिटी जी असतं, स्पीड असतं प्रीमियम वाढण्याची ती थोडी हळू असतं किंवा सेन्सिटिव्हिटी या ठिकाणी चांगली असतं. ठीक आहे. त्यानंतर आउट ऑफ द मनी प्राइस ही प्राइस पोहोचलेली नसते. त्या ठिकाणी प्रीमियम हे स्वस्त असतात आणि मूव्ह या ठिकाणी मूव्ह यायला थोडासा वेळ लागतो. हे आपण या ठिकाणी समजलं. हे तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. त्यानंतर बघा, स्वस्त म्हणजे काय? जे स्वस्त प्रीमियम असतं, आउट ऑफ द मनीचं प्रीमियम असतं, अगदी स्वस्त असतं. मग तेच खरेदी करायचं का नाही? तसं नसतं. बघा, इन द मनी प्राइसमध्ये तुलनेने जास्त असतं, पण त्यामध्ये इंट्रिन्सिक व्हॅल्यू असते. इंट्रिन्सिक व्हॅल्यू काय आहे? आपण समोर बघणार आहे. ठीक आहे. डायरेक्शन त्यामध्ये चांगलं असतं. ठीक आहे. डायरेक्शनल रिस्पॉन्स त्या ठिकाणी चांगलं असतं. त्यानंतर बघा, ॲट द मनी प्राइस ॲट द मनी प्राइसमध्ये प्रीमियम हे मीडियम लेव्हलचं असतं. म्हणजे एकदम हाय पण असतं आणि एकदम लो पण असतं. त्या ठिकाणी गामा आणि थीटा हे सेन्सिटिव्हिटी आपल्याला चांगल्या प्रकारे बघायला मिळतं. त्यानंतर बघा, ॲक्टिव्ह ट्रेडर सर्वात जास्त या ठिकाणी असतात ॲट द मनी प्राइसला. करंट प्राइस मार्केटमध्ये चालू आहे, ती प्राइस म्हणजे ॲट द मनी प्राइस. ठीक आहे. त्यानंतर बघा, आउट ऑफ द मनी प्राइस जर आपण ओचीएफ म्हणतो, ते तुलनेने खूप स्वस्त असतात. त्या पण प्रॉफिट त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी खूप वेळ लागतो. ठीक आहे. आणि त्या ठिकाणी प्रीमियम लॉस होण्याचे चान्सेस त्या ठिकाणी जास्त असतं. तर ही कन्सेप्ट तुम्हाला कळली असेल. त्यानंतर बघा डेल्टा आणि स्ट्राइक सिलेक्शन. तर बघा प्रत्येक स्ट्राइक्सवर वेगवेगळे ऑप्शन ग्रीक असतात. म्हणजेच डेल्टा, गामा, थीटा आणि वेगा. त्यापैकी एक असलेला म्हणजे डेल्टा. आता डेल्टा म्हणजे काय? तर बघा 24,000 त्याचा डेल्टा 24,000 स्ट्राइक प्राइस निफ्टीची असेल, तर बघा त्या ठिकाणी जर ते 24,100 जर मूव्ह केलं, म्हणजेच निफ्टी जर 100 पॉइंट मूव्ह केला, तर डेल्टा किती पटीने वाढणार? डेल्टाचे पॉइंट जर 50 समजा, तर थोडंसं कॉम्प्लिकेट होत असेल थोडं समजायला, थोडं ईझी पद्धतीने सांगतोय. तर बघा, मार्केटमध्ये समजा की 24,000 मार्केटमध्ये प्राइस चालू आहे. ठीक आहे. निफ्टीची प्राइस 24,000 आहे. ठीक आहे. मग मार्केट जर 24,100 वर जर गेला, म्हणजेच किती पॉइंट गेला? 100 पॉइंट आणि डेल्टाचं वेगवेगळे किंमत असतात बघा. समजा डेल्टा 50 असेल. जरी आपण याला 100 केलं, तर ते 0.50 होणार. म्हणजेच बघा, की बघा, जर निफ्टी 100 पॉइंट मूव्ह केलं, तर डेल्टा किती पटीने वाढणार हे सांगणारं त्या ठिकाणी असतं डेल्टाचा पॉइंट. तर बघा, जर डेल्टा 0.50 असेल, तर निफ्टी 100 पॉइंट जर मूव्ह केलं, तर तो डेल्टा त्या ठिकाणचा जो ऑप्शन स्ट्राईक प्राईसचा प्रीमियम जे आहे, ते त्या पॉइंटमध्ये वाढणार म्हणजे ₹50 ने वाढणार. ठीक आहे. ते सांगणारा जे घटक आहे ते म्हणजे डेल्टा. तर या ठिकाणी इन द मनीचा डेल्टा हा कसा कसा असतो? तो जास्त असतो. आणि बघा कॉलचा डेल्टा हा साधारणपणे 0.50 च्या आसपास असू शकतात. पुढचा मायनसमध्ये असतात. ॲट द मनी असो की कुठे पुढचं जे असतं मायनसमध्ये असतं आणि कॉलचा डेल्टा हा प्लसमध्ये असतो. प्राइस ही सेममध्ये काढायची, मायनस करायचं नाही. तर बघा, आउट ऑफ द मनीचा जो डेल्टा आहे, तो सर्वात कमी असतो. त्या ठिकाणी पोहोचायला सुद्धा प्राइसला वेळ लागतो आणि प्रीमियमला रिस्पॉन्स खूप कमी असतो. हे तुमच्या लक्षात आलं. त्यानुसार आपल्याला डेल्टा बघून ऑप्शन स्ट्राइक प्राइस सिलेक्ट करावं लागतं. बघा, वेगवेगळे स्ट्राइक प्राइस नुसार इम्पॅक्ट करणारी गोष्ट म्हणजे थिटा. त्यालाच आपण टाईम असं म्हणतो. तर मार्केटमध्ये एक टाईम असतं. समजा की जे निफ्टी आहे त्याची एक्सपायरी थर्सडेला असतं. म्हणजे 7 दिवसानंतर ते एक्सपायर होतं. म्हणजे जर एखादा प्रीमियम ₹100 असेल, तर तो जेव्हा त्याचं एक्सपायरी असेल म्हणजे ट्यूसडेला एक्सपायरी आहे आहे निफ्टीची आणि तेव्हा ते 0 होऊन जातं. जशी प्राईस एक्सपायरी जवळ येते तशी प्राईस त्याची कमी होत जाते. ठीक आहे. आणि एक्सपायरी असतं त्या दिवशी ते 0 होऊन जातं. त्याला म्हटलं जातं टाईम. दर दिवशी ते कमी-कमी होत जातं. बघा
आउट द मनी ऑप्शन स्वस्त दिसू शकतो मार्केटमध्ये अनपेक्षित दिशेने पुरेसा वेळामध्ये मूव्ह झाला नाही तर ती टाइम टिकेम प्रीमियम कमी होऊ शकतं. हे मी या ठिकाणी लिहिलेलं आहे. ही कन्सेप्ट तुम्हाला कळली असेल. तर बघा, ऑप्शन बायरने वेगवेगळ्या स्ट्राईक प्राइस निवडत असताना त्या आणखी कोणत्या बाबी बघितल्या पाहिजेत? इन द मनी आणि नियर इन द मनी मध्येच स्ट्राईक प्राइस चूज करायला पाहिजे. कारण त्या ठिकाणी प्रीमियम चांगलं असतं आणि डेल्टाचा रिस्पॉन्स खूप चांगला असतो. म्हणजेच त्या ठिकाणचे जे स्ट्राईक प्रीमियम आहे वाढण्याचे जास्त चान्सेस असतात. त्यानंतर बॅलन्स जर बघितलं, ॲट द मनी किंवा नियर ॲट द मनी आपण चूज केलं पाहिजे. त्यामध्ये एक डायरेक्शन्स, मोमेंटम आणि रिस्क याचं बॅलन्स असतं. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी आपण ॲट द मनी आणि नियर ॲट द मनी चूज करू शकतो. जर आपल्याला अग्रेसिव्ह जर चूज करायचं झालं, तर फारदा आपण ॲट द मनी प्राइस चूज करू शकतो. पण त्या ठिकाणी प्रीमियम हे स्वस्त असतात. परंतु त्या ठिकाणी मूव्हमेंट हा खूप कमी असतं आणि त्या ठिकाणी रिस्क हे जास्त असतं. म्हणून प्रिपेअर आपण हे 2च केले पाहिजे. त्यानंतर बघा, ब्रेकआउट स्ट्राईक प्राइस सिलेक्शन कसं करायचं? तर बघा, 24,000 मार्केट 24,000 आलेलं आहे. त्या ठिकाणची प्राइस ॲट द मनी प्राइस आहे. आपल्याजवळ एक बॅलन्स चॉईस आहे की ती निवडण्यासाठी. त्यानंतर बघा 24,900 सी कॉल आपल्याला बाय करायचा आहे इन द मनी प्राइस. पण त्या ठिकाणचं प्रीमियम जे आहे थोडंसं हाय असतं. आता प्रीमियम म्हणजे काय? त्यासाठी द्यावी लागणारी जी किंमत आहे ती. समजा या ठिकाणचं प्रीमियम 100 असेल, तर या ठिकाणचं प्रीमियम 120 असेल एक्झाम्पलमध्ये. ठीक आहे. आणि आउट ऑफ द मनी हे खूप स्वस्त असतं. समजा याचं जे असेल 80 असेल, परंतु या ठिकाणी मूव्ह येण्यासाठी खूप वेळ लागतो. म्हणून आपण स्ट्राईक प्राइस सिलेक्ट करताना ह्या 2च स्ट्राईक प्राइस आपण प्रिफर करतो. हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. त्यानंतर बघा, एक कॉमन मिस्टेक आहे. स्वस्त एटीएम दिसलं, की आपण त्या ठिकाणी काय करतो? बाय करतो. पण हे चुकीचं आहे. नंतर बघा, डेल्टा ठीक आहे न पाहता आपण त्या ठिकाणी स्ट्राईक प्राइस सिलेक्शन करतो. ते चुकीचं आहे. एक्सपायरी खूप जवळ आहे आणि आपण त्या ठिकाणी एक सेटअप घेतो. हे थोडंसं चुकीचं आहे. कारण एक्सपायरी जवळ असताना आपण ट्रेडिंग अव्हॉइड केली पाहिजे. त्यानंतर बघा, बिड आस्क आणि स्प्रेड आणि लिक्विडिटी इग्नोर करून आपण स्ट्राईक प्राइस सिलेक्ट करणं हे सुद्धा एक चुकीचं आहे. बघा, एक ट्रेडमध्ये जास्त कॅपिटल लावणे हे सुद्धा एक चुकीचे मिस्टेक आहे. हे आपण अव्हॉइड केली पाहिजे. त्यानंतर बघा, स्ट्राईक प्राइस निवडण्या अगोदर काही आपण गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. ह्या सगळ्या स्किप करून आपण 3 नंबर एक्सपायरी किती जवळ आहे ते बघणे फार गरजेचं असतं. आणि त्यानंतर बघा, डेल्टा आपला खूप महत्वाचा आहे. कारण ते आपल्याला सांगते की स्ट्राईक प्राइस किती कशी मूव्हमेंट करणार. त्यानंतर बघा, इम्प्लाइड व्होलॅटिलिटी आणि थिटा. थिटा म्हणजे काय? तर त्या ठिकाणी डेल्टा किती पटीने वाढणार हे सांगणार थोडंसं म्हणजे थिटा. कारण त्या ठिकाणी एक स्पीड असतं ते आपल्याला ती सांगण्याचा प्रयत्न करतं. हे 3 घटक आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे स्ट्राईक प्राइस सिलेक्ट करताना. त्यानंतर बघा, नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण ऑप्शन प्रीमियम कसं बदलतो ते आपण बघणार आहे. ऑप्शन ग्रीकच्या संदर्भात आपण जाणून घेणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण जे बघितलेलं आहे, ते जर तुम्हाला आवडलेलं असेल, तर व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला कुठलीही कन्सेप्ट या ठिकाणी कळले नसेल किंवा तुम्हाला कुठलाही क्वेशन असेल, तर ते कमेंट बॉक्समध्ये टाइप करावे. त्या त्या कमेंटचा रिप्लाय तुम्हाला देण्यात येईल. ठीक आहे. थँक